हॅलो गाईज, इंस्टाग्रामवरती सर्वजण मला विचारत होते की तुमची चपाती इतकी सॉफ्ट कशी होते, ट्रिक्स सांगा. म्हणून आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट ट्रिक्स सांगणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि हो, जर तुम्ही ह्या पद्धतीने चपाती बनवली तर तुमची चपाती पण खूप सॉफ्ट होईल. खूप इझी आहे, पण त्यासाठी पीठ पण चांगलं मळलेलं असायला पाहिजे. त्याचा डिटेल व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे, तो नक्की बघा. तर आता सगळ्यात आधी मी इथे छोटा गोळा घेऊन त्यात ऑइल लावून थोडंसं पीठ वरून टाकते आणि ते फोल्ड करून घेते व्यवस्थित. तर बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पण असं करायचं आहे. आणि या उंड्याला मी गोल गोल करून घेते, म्हणजे चपाती पण आपली राऊंड होईल. आता उंडा पण गोल झालेला आहे, तर मी इथे त्याला हलकंसं पीठ लावते. दोन्ही साईडने लावायचं. आता एक इम्पॉर्टंट ट्रिक, चपाती लाटताना खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही. खूप जोर लावून लाटली तर चपाती कुठे पातळ आणि कुठे जाड होते. नेहमी हलक्या हाताने वर लाटायची, त्यामुळे चपाती सगळ्या बाजूने सेम राहते. आणि हे बघा, चपाती ना खूप जाड ना खूप पातळ पाहिजे, अगदी जशी मी लाटते तशी कन्सिस्टन्सी ठेवायची. स्टार्टिंगला हळूहळू लाटा. सुरुवातीला परफेक्ट गोल नाही झाली तरी चालेल, प्रॅक्टिसने ॲटोमॅटिक सगळं जमतं. आणि एक ट्रिक, इथे मी चपाती एकाच साईडने लाटते, म्हणजे सतत उलटी करून लाटत नाही, त्यामुळे शेप पण चांगला राहतो. आता मध्ये ज्या ट्रिक्स मी सांगत आहे त्या पद्धतीने तुम्ही पण केली तर तुमची पण सेम माझ्यासारखीच होईल. बघा, इथे मी चारही बाजूने व्यवस्थित प्रॉपर लाटली आहे. आणि आता मी हातात घेऊन चेक करते की सर्व बाजूने सेम लाटल्या गेली आहे की नाही. तर इथे मी सगळ्या बाजूने तिला गोल करून घेतलं आहे. या पद्धतीने तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची चपाती कशी झाली. आता तवा प्रॉपर गरम करून घ्यायचा आणि मी त्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे, तुम्ही घी पण वापरू शकता. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. यासाठी मी गॅस कायम फुल ठेवते, पण जर तुमच्या गॅसची फ्लेम खूप जास्त असेल तर तुम्ही थोडी मीडियम करू शकता. आता चपाती तव्यावर टाकल्यानंतर त्यावर छोटे छोटे फोड दिसायला लागले की ती उलटायची. आणि आता ही इम्पॉर्टंट ट्रिक, खालची बाजू पूर्णपणे भाजून द्यायची, त्याआधी चपाती उलटायची नाही. खूप वेळा चपाती उलटली तर ती नंतर कडक किंवा वातड होते, म्हणून हे लक्षात ठेवा. गॅस कायम मीडियम टू हाय ठेवायचा आणि चपाती खूप वेळा उलटायची नाही. आणि ही बघा, सॉफ्ट आणि छान फुललेली चपाती तयार. आता पुन्हा एकदा सर्व ट्रिक्स सांगते. चपातीचं पीठ खूप चांगलं मळलेलं असायला पाहिजे, कारण सॉफ्ट पीठ असेल तरच चपाती सॉफ्ट होते. चपाती लाटताना प्रेशर द्यायचं नाही, हलक्या हाताने वर लाटायची. चपाती ना खूप पातळ ना खूप जाड पाहिजे. स्टार्टिंगला हळूहळू लाटा, प्रॅक्टिसने ॲटोमॅटिक परफेक्ट होते. तवा प्रॉपर गरम असायला पाहिजे, कमी गरम तव्यावर चपाती हार्ड होऊ शकते. चपातीवर छोटे छोटे बबल्स दिसले कीच उलटायची. आणि लास्ट, चपाती खूप वेळा उलटायची नाही. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा. तुमचे कमेंट्स आणि सपोर्ट बघून खूप मोटिवेशन मिळतं. मी जे छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स सांगते याचा खरंच तुम्हाला फायदा होतो का, हे पण मला कमेंट्समधूनच समजतं. म्हणून तुमचा फीडबॅक नक्की द्या. थँक्यू.